आम्ही ना आता जवळजवळ साताऱ्यामध्ये पोहोचायला आलोय. 40 किलोमीटर. किती लांब आलो आम्ही आमच्या गावापासून डायरेक्ट सातारा जिल्ह्यात. इतकं लांब ट्रॅव्हलिंग केली आम्ही. 8 तासाचे 8 काय 10-12 म्हणायचं डायरेक्ट. तरी गाडी चालूच आहे अजून. 2-3 ठिकाणी आम्ही थांबलो, ब्रेक घेतला, आता आम्ही पुन्हा बसलोय. आम्ही ब्रेक घेत जातो, कंटिन्यू नाही जात डायरेक्ट. आता माझ्या मते नॉनस्टॉप आता नाही हाला उतरणार. मला ते विरामुळे नाही थोडं थांबावं लागतं, उतरावंच लागतं बाई, कंटिन्यू नाही चालू गाडी. चला आता आहे ना, बघू जरा वातावरणाचा आनंद घेऊ, निसर्गाचा. जाऊ हळूहळू सातारा. सीन झालंय, काय वातावरण झालंय, सनसेट व्हायला आलाय आणि कोकणातल्या सारखी तिथं पण फिलिंग आली आहे ना. वाटतंय का कोकणातला रस्ता मस्त आहे. सातारा माझा मित्र आहे रे, मला फोन आहे ना. तर आम्ही ना आता इथं चहा पिण्यासाठी थांबलोय. चहा पिणार आणि जाणार. अजून तर लई लांब जायचं आम्हाला, लई कंटाळा आला, पाय दुखायला आले आताच. कसं जाऊ एवढं लांब काय माहिती ना. 165 किलोमीटर आहे अजून इथून. आशू कसं काय चहा बघ बर. काय श्री समर्थ अमृतुल्य एकदम कडक घ्या. या एकदम कडक बर. तुम्ही पण एक साहेब याच्यात. अजून कोण आहे? चौथं कोण आहे अजून? हो तुम्ही घ्या ना. कोणा खायचं? तर रात्रीचे ना आता 7:45 वाजलेले आणि अजून आम्हाला 8 तास दाखवते जायला. आता सातारामधून निघालोय बाहेर ना. साताऱ्याच्या बाहेर निघालो आता. सातारामधून बाहेर निघालो, नाही थकलोय जाम. अजून 8 तास कसं बसावं? काय नाही जाऊ. वाटले कंटाळा आले. तर आता नेमकं आम्हाला लागली ट्रॉफिक, जबरदस्त अशी ट्रॅफिक आहे. अजून 2 तास दाखवते बघा. खूप गर्दी बघा ही ट्रॅफिक. तर आम्ही इथं हायवेला थोडं थांबलो. समीराला अंडे टाकले पुढे. 4 अंडे. 4 अंड्यामध्ये होऊन जाईल ना मी आता. आम्ही जेवणासाठी आले, पण मला इतकी झोप लागली होती गाडीत. जेवण पण करायची इच्छा नाही. एवढं लांब प्रवास, बापरे, नको झालं बसायला गाडीत. इकडे कोणी घेतला काही मला पाहूंगा सोडत कशी रडत. तिला आजीच लागती. हॉटेल छान आहे. हा काढ ना. तिला दाखव ना काय घ्यायचं. काय घ्यायचं बरोबर किती चॉईस करून. नाही घे ना. काय ऑर्डर दिली? काय ऑर्डर दिली? अजून आम्ही मस्त मटन ऑर्डर केलेलं आहे. तर आम्ही आता जेवायला बसलोय. सगळ्यांनी मटन थाळी ऑर्डर केली आहे. तर सगळ्यांच्या ऑर्डरच्या आधी ना हिची ऑर्डरची थाळी आली. सगळ्यांच्या आधी तुझी थाळी सगळ्यांच्या आधी आहे. हा तुझी थाळी ना, तुला कशाला डिश लागेल? तुला ताट इल स्टीलचं. तसं आम्ही काय प्लॅस्टिक मध्ये खाणार का? गरीब माणसं प्लॅस्टिक मध्ये खाणार. डायरेक्ट व्हीआयपी थाळी. बघा कांदा लिंबू आला बघा मॅडमला. मॅडम घ्या तुम्हाला कांदा लिंबू पिळून द्यायचं. विरा काय करते ग? विरा बापरे, विरा डिश खाली घेऊन पुसून काढली. एवढी हुशार. पुसलं वरती. आजीला द्या, आजीला जेवायला दे. वरती ठेव वरती. ती ना सगळ्यांचं बघून घेते. सगळ्यांनी डिश पुसून झाल्या आणि आता ती स्वतः डिश पुसते. ऑर्डर दिलेली आधी आणली. हे पप्पाची ऑर्डर आली. बघ काय काय तांबडा, लाल तांबडा रस्सा दिला काय बघ. तो काय सांगितलं? ग्रेव्ही तर लयच घट्ट आणली का? बोलायचंय की? हा बोलायचं मटन का? पनीर भाजी म्हणे. विषय चुकला काय ना आमचा थांबून इथं. अरे मग
अरे मटण खायचं म्हणलं रस्सा पाहिजे, भाकरी पाहिजे, हे असं काय हे साखर आण रे दादा. हे काय आता 800 का 800 रुपयाचा विषय नाही, पण मग ते भाकर चोरून बिरून कशात चोरायची, पाण्यात? नाही नाही मग कोणाला आवडली नाही, घट्ट ग्रेव्ही आली ती एकदम. टेस्ट कशी? टेस्ट नाही का? अहो साहेब पाहिलं मंदिर सारखे. अहो रस्सा तर पाहिजे ना, काळा रस्सा, बरोबर आहे का नाही? हे काय दिलंय फ्राय करून? रस्सा आलाय आता फायनली. बाप अरे रस्सा रस्सा कसं असू, पण आपली स्माईल आता वाढली का नाही? रस्सा पाहून आता फायनली माझी थाळी आलेली आहे, त्याच्यासोबत मस्त रस्सा आलाय एवढा. याची भाकर. तर मित्रांनो आम्ही तर जेवलोय. जर आपल्या नगर जिल्ह्यात कोणी येत असत ना इकडं, कुत्र्याने सुद्धा येऊ नका रे इथं, कारण इथं एवढं चवदवडं जेवण आहे. रस्सा चवाचा रे, एकदम ग्रेव्ही करून ठेवली त्या रस्स्याची. मित्रांनो खरंच कोणीच नका, आपल्या लोकांना आवडणार नाही, इकडल्या लोकांना आवडत असन, आपल्याला आवडत नाही. इकडल्या हॉटेलला जेऊच नका. आम्ही ना रात्री चाललोय 1 वाजता, पण आमची खूप म्हणजे एक वाजता आल्यामुळे ना आम्हाला ह्या अशी खोली भेटली. तुम्ही बघा बळच रात्र काढली आम्ही या खोलीमध्ये. खोलीची ती हे बघ 1857 मधलं होतं. आणि आम्ही तिथे विचारलं ना, म्हणजे आल्या तिथे विचारलं, तिथं आहे ना ते म्हणलं एक रूम आहे आणि 2000 रेंट सांगितलं होतं. मग आम्हाला वाटलं ठीक आहे सर. आम्ही डायरेक्ट आलो इकडं तर रूम पाहिले आणि ते पण 1 वाजलेलं होतं, म्हणून म्हटलं चला आता जाऊ दे. जवळ आहे पण डायरेक्ट गेटच्या समोर. काही नाही इथं जवळ पण नाही आहे, पण दुसऱ्या पण भेटल्या असत्या, पण आम्ही शोधल्याच नाही खरं. वीरा पण झोपलेली होती, त्याच्यामुळे अशा बकवास याच्यात आम्हाला थांबावं लागलं. खूप लय बेकार हालत आहे इथं. तर आता आहे ना आम्ही निघालोय दर्शनाला. सगळे उठून ही गँग चालली हळूहळू. विरा पण उठली. विरा तर कसं काय उठली काय ना, आजीचा आवाज ऐकला. आज कसं वाटतंय साहेब सकाळी सकाळी? एकदम फ्रेश वाटतं, एकदम भारी वाटतं सकाळ सकाळी. बाहेर निघालो तर आता वाटायला लागलं बरं गरमट थोडंसं. तिथं नव्हतं वाटत, आता गरमट वाटायला लागलं वातावरण. तर चला पहिलं आता दर्शनाचं बघू काय. सकाळ सकाळी ना पहिलं आपण पूजेचं सामान घेतलंय, ओटी नारळ, आणि असं ना तिकडं हार पण घेतलाय देवीसाठी. जशी आहे तशीच आहे. म्हणलं आता एकाच ठिकाणी द्यायची तर 2 ठिकाणी घेऊ. ते नारळ आणि फुल केवढले? 100लाच आहे. ठेवू घे खाली चप्पल. असो आज लयच भारी दिसतील लाल साडीवर. तर आता ना लाईन लागायचं आहे आम्हाला. पब्लिक आमची चालली हळूहळू हळूहळू. तर आपण आता निघालोय आतमध्ये पूर्व दरवाजाकडून. हा हे पूर्व दरवाजा 3 नंबरचा. अजून आम्ही दरवाजाच्या बाहेरच आहे. भरपूर गर्दी. तुम्ही पुढं बघू शकता ही गर्दी बघा, काय का आतपर्यंत लय गर्दी. तर आतमध्ये आल्यानंतर आहे ना आम्ही आता लागलोय नंबरला. नंबर खूप आहे आणि मंदिरात तिकडला भाग सगळं माझ्यामध्ये काम चालू आहे त्याच्यावालं बरं का. अशी पूर्ण काम चालू आहे मंदिराचं, त्याच्यामुळं जास्तच अस्तव्यस्त पडलेलं आहे इकडे तिकडे. हे काय इकडे खोल आहे, इथं गणपती आलं शेवटी मंदिराच्या एकदम पार फर्स्ट गेट आहे, मेन गेट, मेन दरवाजा. तर आता मी दर्शन करून बाहेर आलोय. अजून आतमध्येच आहे आणि दर्शन झालंय आमचं. एवढी काय गर्दी नव्हती,
का होती गर्दी? एवढी काय गर्दी नव्हती म्हणा आज तरी, ज्या जशी पाहिजे तशी नव्हती तरी पण एवढी. सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी नव्हती. 3 मंदिर ह्या इकडे काम चालू आहे मंदिराचं. मेन कळस आहे ना, तर त्याचं काम चालू आहे तिकडं पाठीमागे. तर यांचं दर्शन झालं. कुठं टीका लावत नाही, यांचं दर्शन झालं नाही. आले आत्ताच बाहेर. कसला टीका लावत नाही? नाही ना, आता आहे ना त्याचं काम पण चालू आहे ना मंदिराचं, त्याच्यामुळं. या मूर्तीवर कुंकू नाही टाकते जण. ही काळी मूर्ती ना. तुम्ही का बरं थांबलेत? काय राहिलं होतं तुमचं? तर यांनी आता कधीच्या नवं दर्शन घेतलंय आणि आई वडिलांच्या पाया पोट राहिले. नको माझ्या, नको पडू माझ्या, नको. अरे नको, नको पडू. बरं पड, जाऊ दे. काय म्हणायचं? सौभाग्यवती. काय आशीर्वाद दिला हो? नाही मी सदा सदा सौभाग्यवती आदर आहे. ए बुबू आणायला जातो ना मी, विराला आणतो काहीतरी. बसलं का? लय गुणाचं आहे ते, फक्त त्याचा गुण आहे ना. ए मम पे ना बाबड्या, मम आणलाय तुला. तर आता आमचं देवीचं दर्शन झालं ना, आता आरती चालू आहे मंदिरात. बसते सगळीकडं. मिरूचा मूड काय ठीक नाही, मिरूची झोपच नाही. मी तिला सांग बोलायला नाही ना, ती अजून चिडत. लावलाय मस्त दिलायला ताटामध्ये आपल्याला रिटर्न असं करते. तिच्या जवळ कोणी राहिलं सूर्यका ताईला तशीच आणि मला तशीच. आधी सूर्यका ताईला मानला, मग मला तिला फक्त आजी. माझ्या नवऱ्याने न सांगता मला गजरा आणला. आवडत नाही मला बघा. का म्हणते आवडणार? झोपली आहे. आमचं दर्शन झालं, फोटो रिलीज झाले. तसं पण मंदिराचं काम चालू आहे, फोटो व्हिडिओ काय एवढी काही खास नाही. बॅकग्राऊंड खूप छान आहे मंदिर पाठीमाग, पण काम चालू आहे त्याच्यामुळे एवढे काही फोटोशी खास नाही. मस्त गजरा घेतलाय मिस्टरांनी मला, लावायचा होता पण झोपली. हा ना, जरा झोपली नाही तुम्ही. आता आणलाय, लावून घे तुझ्या हाताने. वातावरण झोपली, वातावरण दमट झाले रे पावसाचं. लय दमट झाले. तिला मान तिची नीट ठेवा बरं का. मीरा झोपली ना, त्याच्यामुळे काही लय चिडचिड करत होती. काय छान करू. आता आम्ही ना महालक्ष्मीच्या मंदिरातून निघालो कोल्हापूर मधून, म्हणजे कोल्हापूर मध्ये आले. आता ज्योतिबाच्या मंदिर मध्ये चाललोय आम्ही. सकाळचे फक्त 7 वाजून 6 मिनिटं आले. लय लवकर दर्शन घेतलं, एवढी गर्दी होती. तरी आता तर खूप गर्दी झाली होती. असंच लावायला जाऊ दे, देवाला आलो. आम्ही आलोय ज्योतिबाच्या दर्शनाला, पण गर्दी एवढी प्रचंड आहे पार, अक्षरशः गाडी लावायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. एवढी गर्दी बरंच इकडं तिकडं गाडी लावली. ही तर इकडं आलोय आम्ही पार गाड्या. आठ मिनिटे आल्यावर काय करणार बाई मॅडम? लोक चांगले. आज आहे ना पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि खूप सकाळी सकाळी एवढी गर्दी आहे, तुम्ही बघत असतील. प्रचंड गर्दी ज्योतिबाच्या दर्शनाला. अशी गाडी घेऊ विराला या बाजूने तर हाताला, इकडच्या हाताला तर विराला. एवढे लांब चालून आम्ही आलोय, म्हणजे इकडून चालत यावं लागतंय गाडी तिकडं पार्क केल्यानंतर. आणि ना बापरे,
लई गर्दी इंडियन माणसं आहे. ती गर्दी आहे, प्रमाण नाहीये. हे बघा हा बरे आपले ना पण बाहेर घेऊ दर्शन. हा काही अजून थोड्या लई गर्दी होईल म्हणलं. काय एवढी गर्दी आहे, काही विषय नाही दर्शनाचा. आपलं आपलं हा आपलं आपलं बाहेरून घेऊ, बाहेरून घेऊ आणि एखाद्या दिवशी निवांत येऊ नाही का ग. मला काय पॉसिबल नाही मला दर्शन करायला. मुख दर्शन घ्यायचं आपल्याला. इथं नाही आता कुठं बघावं लागलं. हरण ते इथं इथं असू दर हरण नारळ दे. हार घाला. त्या पालखीची मूर्ती दर्शन करायची ना ते घालायचं. त्या पालखीची मूर्ती दर्शन करायची ना पुढे या. चला इथंच वाढवीत आहे नारळ. पुढे गेले काळेसाहेब, पुढे गेले काळेसाहेब डायरेक्ट खाली. पाठीमागे आलो तेव्हा मध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं आपण. आणि आता इथूनच हात जोडायला लागू राहील. विषय नाही डायरेक्ट ब्लॉक आहे. फुल गर्दी, फुल कुठं जागा नाही. तर आता दर्शन घेऊन रिटर्न निघालोय आम्ही. आणि थोडा इथला रस्ता आहे चढाचा आहे, चढाचा, त्याच्यामुळे थोडंसं असं जरा जड जात वर राहायला. कारण गाडी ट्रॅव्हलिंगमुळे पाय दुखू राहिले, सगळ्यांचे पाय दुखू राहिले. आणि त्यातल्या त्यात आतमध्ये एवढी गर्दी, भयानक गर्दी आतमध्ये. तर चला आता आम्ही निघालो रिटर्न. पहिला तर जेवाय, आता नाश्त्याचा पाव आपण जरा काहीतरी. तर चला आम्ही तर मिसळ वडा वगैरे बरंच काय काय पोहे वगैरे ते खाणार आहे. स्टॉप आहे आता. पुढे गेल्यावर काही नाही डायरेक्ट आता लाल लाल गुलाल लागला, थोड्या वेळेस पिवळं पिवळं होईल. बाळू मामाला जायचंय आता आम्हाला. आता बाळू मामाला जायचं. एकच पाव दिला त्या प्लेट मध्ये, एकच पाव दिला. तर फायनली आता आहे ना आम्ही दर्शन घेऊन आणि सगळं उरकून निघालेलो आहे पुढे. कालपासून आमचा असा जेवणाचा खेळ झालाय ना, जिथं जाईल तिथं भंगारच, जिथं जाईल तिथं भंगारच.